थँक्यू जीसस. सर्वजण आपलं लक्ष स्वर्गाकडे लावूया. थँक्यू जीसस. त्याच्या पवित्र नावाला आपण सर्वजण धन्यवाद देऊया. मांदरबा खराबा ओ शांताराला शकाराला खोरोबो शांता खोरोबो शलबा. थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट. मेरे देश को रखना संभाल के, मेरे देश को रखना संभाल के. जहाँ कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल के, मेरे देश को रखना संभाल के. आम्ही सर्वजण दे बाप्पा तुझ्या चरणाजवळ येतो. पुन्हा एकदा तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय आम्ही तयार करतो आणि तू आमच्या हृदयासंग आज बोल प्रभू. येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. आमेन. येशू मसीह की जय. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आज आपण पौलाचे तिमोथेला पहिले पत्र आपण काढू सर्वजण. आपल्याला सगळ्या जणांना ठाऊक आहे की उद्या 26 जानेवारी आहे. आणि देवानं तुमची आणि माझी निवड केली आहे. म्हणा आमेन. आणि तुम्ही आम्ही भारत देशासाठी रोज गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करणारे लोक आहोत. म्हणा सगळेजण आमेन. आणि देव आमच्या प्रार्थनेच्या द्वारे या भारत देशाला सांभाळत आहे. आमेन. आज आपण देवबापाची काही वचनं ऐकणार आहोत आणि आज आपला विषय आहे की मध्यस्थीची प्रार्थना देव ऐकणार आहे. म्हणा शेजाऱ्याला मध्यस्थीची प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना देव ऐकणार आहे. हालेलुया 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 हालेलुया. आमेन. तर आपण देवाने निवडलेले लोक आहोत आणि आज तुम्ही आणि मी या देशासाठी मध्यस्थी करणारे लोक आहोत. तर पहिले तिमोथेकराचं पुस्तक याचा 2रा अध्यायाकडे आज आपण जाऊया. आणि पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचूया. सर्वात प्रथम हा बोध मी करतो की पहिला अध्याय. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रथबदल्या व उपकार स्तुती करावी, राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. आमेन. तर भारत देश माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु आम्ही फक्त बोलून हे चालणार म्हणा, बोलून हे चालणार नाही. तर आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. देवबापानं आपल्याला भारत देशामध्ये जन्माला घातलेलं आहे आणि आपण भारत देशाचे नागरिक आहोत.
आणि परमेश्वर देखील तुम्हाला आणि मला देशासाठी मध्यस्थी करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, रथ बदल्या करण्यासाठी तुम्हाला आणि मला शिकवत आहे. आज तुम्ही आणि मी सगळे लोक विश्वासणारे आहोत, प्रार्थना करणारे लोक आहेत. आणि तुम्ही आणि मी मंडळीत काय केलं पाहिजेत, कसं नियोजन केलं पाहिजेत, आयोजन केलं पाहिजेत, आणि कशा आपल्या देशासाठी आणि देशामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना केल्या पाहिजेत. लक्षात घ्या की आपण कोणाच्या तरी प्रार्थनेच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. पण आज भारत देशामध्ये पुष्कळ लोक आहेत की त्यांचं अजून तारण झालेलं नाही. त्यांना अजून परमेश्वराची ओळख कळालेली नाही. त्यांना अजून जगाचा निर्माण करणारा कोण प्रभू आहे हे त्यांना समजलेलं नाही. तर निवडलेल्या मंडळीचं काम आहे, ज्यांना पाचारण केलं, ज्यांना निवडलं, ज्यांना देवाने वेगळं केलं आहे, त्यांनी ह्या देशासाठी रोज सज्ज असणं गरजेचं आहे. प्रार्थना करावी त्यांनी या भारत देशाच्या लोकांचं तारण व्हावं आणि उद्धार व्हावा. आमेन. फर्स्ट गोष्ट तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो की मंडळीचं कर्तव्य हे मंडळीने समजून घेतलं पाहिजे. असं नाही की फक्त रविवारचं चर्च आपण अटेंड करायचं आणि भक्ती संपल्यानंतर पुन्हा जायचं आणि दुसरं चर्च काय असेल त्या दिवशी यायचं, पुन्हा जायचं आणि बाकीचे 5 दिवस काहीच करायचं नाही. असं नाहीये. आमेन. असं नाहीये. तर देव तुम्हाला आणि मला सांगत आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला मंडळी म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि ह्या जगातून आज वेगळं केलेलं आहे. तर आपल्या समोर आज आपला देश आहे आणि आपल्याला गर्वाने म्हणता आलं पाहिजे, भारत माझा देश आहे. आमेन. आणि ज्या भारतामध्ये देवाने आम्हाला राहण्यासाठी कृपा दिलेली आहे, भारतामध्ये देवाने आम्हाला जन्माला घातलेला आहे आणि भारतामध्ये आम्हाला स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याची तुम्हाला आणि मला ओळख करून दिलेली आहे. तर आज तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे आणि आज तुम्ही आणि मी त्याच्या दैवी उपस्थितीमध्ये त्याच्या पायाजवळ आज येऊन बसत आहोत. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की अजून खूप भारत देशामधील लोक आहेत की त्यांचं आज तारण होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. तर तुम्ही आणि मी पाहतो की प्रोग्राम जसा असतो एखादा, त्या प्रोग्राम मध्ये कधी प्रार्थनेला पहिलं स्थान दिलं जात नाही. प्रार्थना सगळ्यात शेवटी असते. एखादा वाढदिवस असा बघा, तर प्रार्थना कधी केली जाते? सगळ्यात शेवटी. पण देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला संत पौल या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे आणि तो या ठिकाणी तिमोथेला पत्र लिहित आहे. तिमोथ्या, प्रार्थनेची सुरुवात ही मंडळीमध्ये प्रार्थनेने झाली पाहिजे. आमेन. जेव्हा तुम्ही आणि मी एकत्र येतो किंवा एकत्र बसतो, सगळ्यात सुरुवात आपली प्रार्थना असावी. उलट आपण केलं नाही पाहिजे. सुरुवात प्रार्थना आहे. कारण प्रार्थना फक्त मागा असं म्हटलं नाही. लोक फक्त मागतात, फक्त स्वतःपुरतं मागतात. पण या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतंय की तुम्ही आणि मी आपल्या देशासाठी मागितलं पाहिजे. हालेलुया. तर आपण पुन्हा वाचूया. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी. इकडे लक्षात. सगळ्यात प्रथम पौल तिमोथेला या ठिकाणी असं म्हणतो, मी तुला सुज्ञानाचा सल्ला देत आहे किंवा मार्गदर्शन करत आहे. आणि ते मार्गदर्शन हे आहे की सगळ्यात प्रथम तू काय कर. काय म्हटलं आहे? विनंत्या कर. बघा, आपण निवडलेले लोक आहेत आणि निवडलेले लोक हे रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत असतात. असं नाही की गुडघ्यावरती येऊन त्यांनी प्रार्थना करावी, असं काही नाही. सदैव आमच्या विनंत्या आहेत आणि विनंत्याची लिस्ट किंवा यादी जर तुम्ही आणि मी पाहिली तर आपल्या घरापासून ते
स्टार्ट होतं किंवा त्याची सुरुवात होते. कोणती विनंती नाही आमची की आम्ही देवाला मागत नाही किंवा देवापुढे ती मांडत नाही किंवा देवाला ती यादी आमच्या प्रार्थनेची आम्ही सादर करत नाही. तर आमच्यासाठी जसं आम्ही प्रार्थना करतो, सेवक लोकांसाठी जशी आम्ही प्रार्थना करतो, मंडळीतल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, तर अजून पण गोष्ट आहे की प्रार्थनेची यादी थोडी नाहीये. जेवढे तुम्ही मुद्दे काढावेत तेवढे कमीच आहेत. येशू प्रभू की जेवढे मुद्दे तुम्ही आणि मी काढावे तेवढे कमीच आहे. एवढी मोठी लिस्ट यादी विनंत्याची तुम्हाला आणि मला दिसेल. आणि म्हणून आज देवाने तुम्हाला आणि मला एकदम बेस्ट काम दिलं आहे. आमेन. एकदम सुंदर काम दिलेलं आहे. सगळ्यात छान काम तुम्हाला आणि मला प्रभूने दिलेलं आहे की ह्या भारत देशासाठी आपल्याला काय करायचे आहे? विनंत्या करायच्या आहेत. भारत देशामध्ये राहणार आहे मानव, आणि त्या मानवाच्या तारणासाठी सुरुवात आमची घरापासून करायला पाहिजे. आमेन. पहिलं घर आहे, नंतर आमचं शेजारी आहे, नंतर आमचं गाव आहे, बरोबर आहे, नंतर नातेवाईक आहे, नंतर तालुका आहे, नंतर जिल्हा आहे, नंतर आमचा देश आहे. तर आमच्या घरापासून आम्ही सुरुवात करतो आणि आमच्या प्रभूला आमच्या विनंत्या सदैव आम्ही ह्या मुद्द्यानुसार मांडत मांडत पुढे चाललं पाहिजे. आणि उद्देश आणि हेतू काय आहे की तारणासाठी माणसाच्या प्रार्थना करा. आमेन. कारण तुमची आणि माझी नीतिमानाची एक पण प्रार्थना बायबल सांगते वाया जाणार नाही. प्रार्थनेला सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं स्थान मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. तुमचे कार्यक्रम असू द्या, काही पण असू द्या, सगळं स्थान पहिलं प्रार्थना. प्रार्थनेतून सुरुवात करा. घराचं काम, कुटुंबाचं काम, लेकराचं काम, शेतीचं काम, जे काही नोकरीचं असेल, तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल, कुठं प्रवास करायचा असेल, कुठं सेवा कार्य करण्यासाठी जायचं आहे, कोणाला तुम्हाला वार्ता सांगण्यासाठी जायचं आहे, कोणाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, सगळ्यात प्रार्थनेने सुरुवात आपण केली पाहिजे. प्रार्थना केल्याशिवाय आम्ही कुठलाही काम आपल्या हातामध्ये घ्यायचं नाही. किती आपल्याला घाई असेल, 2 मिनिटं खूप आहेत आपल्यासाठी. हालेलुया. 2 मिनिटं आपल्यासाठी खूप आहेत आणि हे 2 मिनिटं देवापर्यंत जाऊन पोहोचत असतात. समजून घ्या. या 2 मिनिटांमध्ये तुम्ही आणि मी प्रार्थना करून ज्यावेळेस तुम्ही आणि मी बाहेर पडतो, तुम्हाला आणि मला माहित आहे तुम्ही देवासंग बोलून बाहेर जाता, देवाचं सामर्थ्य घेऊन बाहेर जाता, देवाचं ज्ञान घेऊन बाहेर जाता, देवाला स्वतःला घेऊन तुम्ही बाहेर जाता की प्रभू तू माझ्या बरोबर चाल. आमेन. त्याचे देवदूत आपल्या भोवती घेऊन चालतात. कारण तुम्हाला आणि मला संरक्षण पण पाहिजे, सुरक्षा पण पाहिजे. कारण जाण्या येण्यामध्ये खूप माणूस आज डगमगतो, घाबरतो, खात्री नाही, गॅरंटी नाही तो मनुष्य पाठीमाग येईल किंवा नाही येईल. आणि म्हणून आपण योद्धे आहोत. आणि आपल्याला सगळ्या जणांना माहित आहे की आज आपण आत्मिक योद्धे आहेत. मी नेहमी सांगत असतो, बॉर्डरवरती नेहमी लोक संरक्षण करण्यासाठी असतात. शत्रूंपासून मानव जातीचं संरक्षण व्हावं. पण तुम्हाला आणि मला माहित आहे की आध्यात्मिक शत्रू हा माणसामध्येच आहे. कुठं आहे? जगिक शत्रू माणसाच्या स्वरूपामध्ये बाहेर आहे. वेगवेगळे शत्रू एकमेकांचे देश एकमेकांना मानतात. भारताचा एक शत्रू, त्याचा एक शत्रू, याचा एक शत्रू, त्याचा एक शत्रू आहे. आणि मग बॉर्डरवरती तुम्ही आणि मी पाहतो मशीन घेऊन रात्रंदिवस सैनिक उभा आहे. ठीक आहे, देवाला धन्यवाद, देवाने ही प्रोसिजर लावून दिलेली आहे संरक्षण करण्याची. पण महत्वाची ही पण गोष्ट आहे की तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे भारत देशाच्या लोकांचं आध्यात्मिकरित्या देखील संरक्षण होतं. बाहेरचे लोक शत्रू गोळ्यात झाडून एखादा मारू शकतात, पण आतील जो शत्रू आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याचं नाव सैतान आहे. तो दिवसा लोकांना मारतो, रात्री लोकांना मारतो.
संध्याकाळी पण लोकांना मारतो, कधी लोकांचा घात करील, नाश करेल, कधी सांगता येणार नाही. तर त्या शत्रू सैतानापासून मानवाला सोडवण्यासाठी, मानवाला मुक्त करण्यासाठी तुम्ही आणि मी एक योद्धा म्हणून गुडघ्यावरती येऊन या देशासाठी, आमच्या भारत देशासाठी, या जगासाठी आम्ही रोज प्रार्थना करत आहोत. आमेन. आणि आम्ही पहा, आपल्याला वाटत असेल ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, ज्यावेळेस विश्वासणारे लोक प्रार्थना करतात, आपल्याला वाटतं कुठं माणसाचं तारण होतं तारण. कारण तुमची आणि माझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. येशू मसीह की कधीच वाया जात नाही. तुम्ही ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना करता, मी ज्या लोकांसाठी प्रार्थना करतो, का मंडळीने हे कर्तव्य उचललेलं आहे. देवाने त्यांच्या खांद्यावरती भार टाकलेला आहे. देवाने त्यांना सामर्थ्य दिलं आहे. देवाने त्यांना शक्ती दिलेली आहे की मंडळीतले लोक आणि आजूबाजूचे लोक, तालुक्यातले, जिल्ह्यातले गावकरी लोक हे सैतानाच्या बंधनातून आजाद झाले पाहिजेत, स्वतंत्र झाले पाहिजेत आणि त्यांना तारणारा परमेश्वर कोण आहे त्याची ओळख झाली पाहिजे. म्हणून रोज आशाने प्रार्थना करा की प्रभू मला त्या व्यक्तीचं तारण पाहिजे, प्रभू माझ्या भाऊबंदाचं मला तारण पाहिजे, प्रभू माझ्या आईचं मला तारण पाहिजे, प्रभू माझ्या गावाचं मला तारण पाहिजे. तुम्ही आणि रोज रोज प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. येशू मसीह की प्रार्थना नेहमी मनुष्य काय करतं, लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना आपली नाहीये. आपला गुप्तवासी पिता जो आहे तो तुमच्या आणि माझी नेहमी प्रार्थना ऐकणार आहे. आणि म्हणून मंडळींनी हे कर्तव्य आपलं समजून घेतलं पाहिजे की तुम्ही आणि मी कधीच आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करायचं थांबायचं नाही. म्हणा सगळेजण आमेन. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वासे, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वासे. ओ धर्मी जन की प्रार्थना, विश्वासी प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. बोला धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करतो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की बंधनं तुटतात. पूर्वीचे लोक देखील तुम्ही आणि मी पहा, नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करायचे आणि प्रार्थनेला सगळ्यात पहिलं स्थान असायचं. आज आम्ही मंडळामध्ये तुरळक लोकांमध्ये हे स्थान पाहतो की ते प्रार्थना करून बाहेर पडतात. पण काही काही मंडळांना ते स्थान अजिबात ते देवाला देत नाही, प्रार्थना करून कधीच बाहेर निघत नाही. जीवनामध्ये पहिलं स्थान प्रार्थनेला द्या. आमेन. कारण तुम्ही प्रार्थना करता म्हणजे तुम्ही आणि मी काय करतो, तुमच्या आणि माझ्या निर्माण करणाऱ्या देवासंग तुम्ही आणि मी काय करत आहोत, बोलत आहोत. 2 शब्द बोला, 4 शब्द बोला, 8 शब्द पण बोला, पण बोला. कारण तुमचा बाप संतुष्ट होतो. आमेन. तुमचा बाप नेहमी खुश होतो आणि नेहमी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये आपला मुद्दा असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जीवनामध्ये प्रार्थनेला जेवढी तुम्ही आणि मी जागा देऊन तेवढं आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी भले करणारे, कल्याण करणारे लोक बनू शकतो. आमेन. आणि या भारत देशाची जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे. म्हणा सगळेजण आमेन. माझ्या खांद्यावर, तुमच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. फक्त एक वचन घेऊ नका, मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. एकच वचन घेऊ नका, मागा. इथं फर्स्ट गोष्ट तुम्ही आणि मी लिहिलंय, काय करा, विनंती करा. काय करा, विनंती करा. दुसरा मुद्दा आहे काय करा, प्रार्थना करा. आणि तिसरा मुद्दा आहे मध्यस्थी करा. काय करा. आपण कोणते लोक आहेत, म्हणा सगळेजण म्हणा. विनंत्या करणारे, प्रार्थना करणारे आणि मानवाला उद्धार मिळावा, मानवाला पापापासून मोक्ष मिळावा म्हणून तुम्ही आणि मी काय करणारे आहोत, मध्यस्थी करणारे लोक आहोत. आणि पुढे लिहिलं आहे, व सर्व उपकार स्तुती सर्व माणसांकरता करा. पुढे लिहिलं आहे, राजांकरता करा. आणि तिसरं, चौथं, पाचवं लिहिलं आहे, अधिकाऱ्यांसाठी पण तुम्ही आणि मी काय करा, म्हणा, प्रार्थना करा. तुम्हाला आणि मला माहिती की पवित्र शास्त्रामध्ये पहिल्या मंडळीमध्ये
असं सांगितलं जातं की रोमन शासन जे होतं, रोम सरकार, जसं आज आपण पाहतो एक सरकार आहे देशासाठी आपल्या, त्या काळात रोम शासन असायचं आणि म्हणून रोम करासपत्र लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी निरो नावाचा एक बादशाह होता. कोणत्या नावाचा? शेजारला सांगा. निरो नावाचा एक बादशाह होता आणि असं लिहिलं आहे तो साम्राज्याचा प्रमुख व्यक्ती असा त्या ठिकाणी मानला जायचा. त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता होती. जी ऑर्डर तो काढायचा त्या ऑर्डरीप्रमाणे खालच्या कामगार लोकांना किंवा सैनिक लोकांना किंवा अधिकारी लोकांना तसं करावं लागायचं म्हणजे लागायचं. आणि तुम्ही आणि मी जर त्याचा अभ्यास केला तर असं लिहिलेलं आहे की ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी त्या ठिकाणी तो खूप ऑर्डर काढायचा. जास्तीत जास्त देवाची भक्ती करणारे, आराधना करणारे, उपासना करणारे, प्रार्थनेला जाणारे, येशू ख्रिस्ताचं नाव घेणारे, येशू ख्रिस्ताची आराधना, भक्ती, उपासना करणारे लोक, येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं निघणाऱ्या लोकांचा तो छळ करायचा असं लिहिलं आहे. आणि छळ म्हणजे साधारण पद्धतीने छळ नव्हता, तो भयानक रीतीने 100 बडकर एक प्रकारे छळ दिला आहे. माणसांना असं लिहिलं आहे, विश्वासणाऱ्या माणसांना तो अस्वाला पुढे फेकायचा, वाघा पुढे फेकायचा, जिवंत त्यांना जाळण्यात यायचं, अशी क्रूर शिक्षा. पण कारण काय? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखून आम्ही त्या सृष्टी निर्माण करणाऱ्या देवाच्या पाठीमाग निघालो आहे म्हणून बायबल सांगतंय छळ केला जायचा. आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांना राजा म्हटलेलं आहे. राजे लोक, महाराजे लोक त्यांना म्हटलं गेलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते अधिकारी देखील त्यांना म्हटलं गेलेलं आहे. तर विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य काय आहे? हे अधिकारी लोक आहेत, नेते लोक आहेत, पुढारी लोक आहेत, आमदार लोक आहेत, खासदार लोक आहेत. या सगळ्या लोकांसाठी तुम्हाला आणि मला रोज प्रार्थना करायला पाहिजे. आणि तुम्हाला आणि मला रोज टीव्हीला पहा, रोज तुम्ही पेपरला पहा, रोज तुम्ही न्यूजला पहा, एकदम सॅड बातम्या, इतक्या वाईट वाईट बातम्या येतात तुम्ही विचारू शकत नाही. विश्वासणाऱ्या लोकांनो, तुम्ही आणि मी जर प्रार्थना केली नाही तर देवाचा आत्मा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, भारत देशामध्ये काम कसं करेल? या जगामध्ये काम कसं करेल? तर त्याने मानवाला एक मध्यस्थी म्हणून उभा केलेला आहे. आमेन. आणि तो मानवाला म्हणतोय की तू ह्या अधिकारी लोकांसाठी, खासदार आमदार लोकांसाठी, पंतप्रधानांसाठी, गृहमंत्र्यांसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही रोज प्रार्थना केल्या पाहिजेत. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे अशासाठी प्रार्थना केल्या पाहिजेत की आम्हाला एक ख्रिस्ती जीवन आनंदाने जगता आलं पाहिजे. छळाला आपण घाबरत नाही, पण ज्या देशामध्ये आम्ही राहत आहोत आमचं कर्तव्य परमेश्वराने आम्हाला जे दिलेलं आहे. पौल या ठिकाणी आपल्या लेकराला हे सांगत आहे की तू अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना कर. आता बघा तुम्ही आणि मी या गोष्टीमध्ये पाहतो गेली 10-12 वर्षापासून कितीतरी छळ होत आहे. काल परवा दिवशी मी एक बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये एका देवाच्या सेवकाला शेण खाऊ घातलं, मारलं, त्याला पुष्कळ मारलं आणि त्याला गाईचं शेण खाऊ घातलं आणि त्याला घोषणा द्यायला लावली. दैवताच्या नावानं. आता दिवसांदिवस तुम्ही आम्ही काय पाहतो की छळ जो आहे फार प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि रोज तुम्ही आजूबाजूला पहा, शेजारी पहा, माग पहा, पुढं पहा, दिवसांदिवस काय करतात हे अधिकारी. यांच्यासाठी जर आपण प्रार्थना नाही केल्या तर यांचं अंतःकरण जे आहे, यांचे विचार जे आहे दिवसांदिवस कठोर 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 होत जाणार आहे. म्हणून असं समजू नका की ते देश चालवणारे आहेत, पण देशाची प्रार्थना किंवा देशासाठी आणि देशातल्या लोकांसाठी आत्म्याचं तारण होण्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करणारे लोक आहोत. आमेन. आपण ही देखील प्रार्थना करणं महत्वाचं आहे की आम्हाला शांततेने भक्ती घेता आली पाहिजे. भक्तीमध्ये अडखळे निर्माण होणार आहे ते बायबलच्या वचनाप्रमाणे, पण तरी देखील आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आजची उपासना आहे, आजची भक्ती आहे आणि या भक्तीमध्ये आम्हाला तुझ्या उपस्थितीने भरून काढ.
हालेलुया. तर शांत आणि स्वस्थपणा या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो अजिबात राहिलेला नाही. वचन 2 मध्ये काय लिहिलंय पहा. राजा करता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता राजा करता व सर्व वरिष्ठ म्हणजे मोठे मोठे जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. उदाहरणार्थ पंतप्रधान वगैरे आहेत, राष्ट्रपती आहेत, हे वरिष्ठ झाले सगळ्यांच्या वर. त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही काय करा, प्रार्थना करा. हा, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हा, शांतपणाने सुभक्तीचे गांभीर्य आम्हाला पाहिजेत. आम्ही येऊन असा धिंगाणा घालत नाही. आपली भक्ती एकदम शांततेत असते, आनंदाने असते. इथं काही चालतं का वादविवाद, भांडणं, मारामाऱ्या, खून, दंगे, काही चालत. ही भक्ती कशी आहे, स्वस्थ आनंदाची भक्ती आहे. आमच्या देवाची भक्ती आम्ही करत असताना गांभीर्य बाळगतो, डिसिप्लिन बाळगतो, शिस्त बाळगतो. का? आमचा देव शिस्तीचा आहे. मला सगळेजण आमेन. आणि म्हणून आपण काय केली पाहिजे, सगळ्या जणांनी या जगभरामध्ये जेवढे परमेश्वराने सहकारी नेमलेले आहेत, विश्वासणारे नेमले आहेत, पास्टर नेमलेले आहेत, आपल्या सगळ्या जणांच्या प्रार्थना रोज धुपासारख्या देवाकडे गेल्या पाहिजेत. आमेन. देवाकडे गेल्या पाहिजेत आणि देवाने आम्हाला या प्रार्थनेचे उत्तर दिले पाहिजेत. त्यासाठी उपवास आणि प्रार्थना केल्या तरी काही अडचण नाही. कारण आमच्या देशामध्ये असे वातावरण चालू आहे, एकदम गढूळ वातावरण. कोण कोणला रात्रीतून मारतं, कोण दिवसा भोसकतंय कोणला, हे तुम्हाला आणि मला सगळं ठाऊक आहे. नेहमी सांगतो, कोणाचा तरी नवरा जातो, कोणाचा तरी भाऊ जातो, कोणाचा तरी दीर जातो, कोणाचा तरी नातं त्या ठिकाणी समाप्त होतं. लेकरं बाळ त्यांचे उघडे पडतात, अनाथ पडतात. आणि यांची जबाबदारी कोण घेणार भविष्यामध्ये? म्हणून हे बंद होण्यासाठी तुम्ही आम्ही देवाकडे रोज प्रार्थना केल्या पाहिजेत. येशू मसीह की जेवढ्या तुम्ही आम्ही प्रभूकडे प्रार्थना करू, येशूच्या नावामध्ये सगळ्या प्रार्थनेचे तुमच्या आणि माझ्या उत्तर तुम्हाला आणि मला मिळतील. येशू मसीह की. राजांकरता प्रार्थना करा, अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा. रोज आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, त्यांना रोज देवाच्या समोर घेऊन या. आणि तुम्हाला आणि मला माहित आहे, तुमच्या आणि माझ्या शब्दाशिवाय कोणीही नेता निवडून येत नसतो. देवाच्या वचनात लिहिलंय, तुम्ही जे चॉईस करता त्याप्रमाणे ते घडून येतं. वचनात लिहिलेलं आहे. आज जे होईल ते होतंय आपल्याला माहित आहे, पण वचनात जे लिहिलं आहे ते आहे. पण या देशाला चालवण्यासाठी पंतप्रधान साहेबांना देखील देवानं काय दिली पाहिजे, बुद्धी दिली पाहिजे. त्यांना गरज आहे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेची. जेवढे अधिकारी लोक आहेत त्यांना गरज आहे. कारण देश सहजासहजी चालू शकत नाहीये. हे काय आपलं 4 लोकांचं घर नाहीये की आपण त्याला 4 लोकांमध्ये आपल्याला घर सांभाळता येत नाही. हे देश चालवायचं आहे, हे सोपं नाहीये. हे सोपं नाहीये. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आमच्या पंतप्रधानांना तू ज्ञानाने भर. आमेन. देशामध्ये काय चाललेलं आहे त्यांना दिसू दे. त्यांनी न्याय केला पाहिजे. लोक त्यांच्याकडे जातात किंवा पोलीस स्टेशन मध्ये जातात किंवा अजून अधिकाऱ्यांकडे जातात. जे जे लोक समस्या घेऊन त्या अधिकाऱ्यांकडे जात असतील त्यांच्यासाठी आपण रोज प्रार्थना केल्या पाहिजे की प्रभू जो व्यक्ती त्यांच्याकडे जाईल त्या लोकांचा न्याय त्यांनी योग्य प्रकारे केला पाहिजे. रडत गेलेला माणूस आनंदाने हसत बाहेर आला पाहिजे. आणि असं घडतंय. आमेन. असं हे घडतं तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे. आणि तुम्ही आणि मी ह्या न्याय व्यवस्थेसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही आम्ही उपवास आणि प्रार्थना करत राहू या देशासाठी, तुमच्या आणि माझ्या प्रार्थना वरिष्ठ जेवढे अधिकारी लोक आहेत, जेवढ्या खुर्च्यावरती बसलेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये देवानं सत्ता दिलेली आहे, हे देश चालवत आहे, महाराष्ट्र चालवत आहे, त्या अथॉरिटी त्यांना दिलेली आहे, सर्व लोकांना त्यांनी व्यवस्थित न्याय दिला पाहिजे. रोज तुम्ही टीव्हीला पहा, रोज तुम्ही पेपरला बघा, आपण पाहतो आणि आपलं हृदय तुटतं.
हृदय आपलं कासावीस होतं. कोणाला अन्न नाही, कोणाला पाणी नाही, कोणाला घर नाही, कोणाचा खून पडत आहे, कोणाचा मर्डर होत आहे, कोणाला रात्रीतून उचलून त्याचा मर्डर करून टाकला जात आहे. छोटे छोटे बाल लेकर एकदम उद्ध्वस्त होत आहे त्यांचं जीवन आणि त्यांचा परिवार. मग या लोकांना न्याय कोण देणार? तुम्ही बघा, पोलीस स्टेशन मध्ये गेलं तरी काय परिणाम आहेत. जो चोर असतो, गुन्हेगार असतो, तो व्यक्ती आज बाहेर फिरतोय, आणि जे गुन्हेगार नाही ते लोक आज जेलची हवा खात आहे. म्हणून विश्वासणाऱ्या लोकांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनावरती फार मोठी जबाबदारी आहे की ह्या अधिकारी लोकांचं देखील तारण होणं गरजेचं आहे. म्हणा आमेन. अधिकारी लोकांना देखील, नेत्यांना देखील, राजकारणी लोकांना देखील त्यांना परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणं फार गरजेचं आहे. कारण जगातलं भय त्यांच्यामध्ये राहिलंच नाहीये. मी पाहतो बातम्या 1 घंटा रोज. पोलीस किती मोठा त्यांनी पद घेतलेला असू द्या, 4थी शिकणारी बाई किंवा 5वी शिकणारा एखादा माणूस आहे, आमदार खासदार जर ते झाले तर ते स्टेजवरती उभा राहतात आणि एवढी मोठी अभ्यास करून डिग्री वगैरे 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 घेतली त्या सेवकाने किंवा त्या पोलीस अधिकाऱ्याने, तर त्या व्यक्तीला तो जसं सांगेल तसंच वागावं लागतं. नको लिहू केस, तर तो लिहिणार नाही केस. हे का घडत चाललेलं आहे? हे का होत आहे? कारण राजकारणी लोकांना देखील आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे की त्यांच्यामध्ये देवाचं भय आलं पाहिजे. आमेन. भय धरा येशू नामाचे, भय धरा येशू नामाचे, येशूवर विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. त्या लोकांमध्ये देवाचं भय आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेल, राजे लोकांमध्ये बघा, जुन्या करारामध्ये तुम्ही आणि मी उदाहरण समोर आणा. कोणाचं उदाहरण? शलमोन राजाचं. कसे न्याय करणारे लोक होते. भेदभाव नव्हता, पक्षपात नव्हता. आण रे तलवार म्हणे, कोणाचं बाळ आहे मला पाहू दे म्हणे. तलवार काढली आणि बाळ पुढं आहे. वादविवाद भांडणं चालले होते. आणि असं लिहिलंय, त्यांनी तलवार घेतली आणि त्या बाळाला पुढं ठेवलं आणि 2 तुकडे करणार त्याचे. तर खरी आई त्या ठिकाणी काय म्हणती? खरी माय काय म्हणती? महाराज मारू नका या पोराला, तिचं देऊन टाका, तिला लागतंय ना ते बाळ देऊन टाका, पण त्या बाळाचा जीव घेऊ नका. राजाने क्षणामध्ये का देवाचं भय त्याच्यामध्ये होतं, देवाचं ज्ञान त्याला मिळालं होतं, देवाच्या मार्गात तो चालत होता. एका क्षणामध्ये चुकीचा न्याय केला का योग्य न्याय केला? असं लिहिलंय. तो म्हटला, आता कळालं हे बाळ तुझं आहे म्हणून. आणि योग्य न्याय केल्यामुळे तिचं बाळ त्या बाईच्या हातामध्ये दिलं आणि त्या सगळ्या प्रजेमध्ये, सगळ्या आजूबाजूच्या एरियामध्ये ही वार्ता कळाली, ही बातमी कळाली की शलमोन राजाला देवाने किती ज्ञान दिलं आहे. त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी बायबल सांगते देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. ते पाहण्यासाठी सगळे लोक आतुरतेने त्याच्याकडे राण्या यायच्या त्या काळामध्ये. आपल्याला पण असं वाटतंय की आमच्या देशामध्ये जे नेते लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांच्यासाठी देखील ह्या गोष्टी पाहिजेत. कारण श्रीमंताचा न्याय पटकन होतो आणि गरिबांचा न्याय होत नाही. गरिबांना 4-4, 5-5 वर्ष झटावं लागतं आणि श्रीमंत माणसाला काही जरी केलं तर लगेच तो बाहेर निघतो पैसा भरून. यासाठी देवाच्या लोकांनो, विश्वासणाऱ्या लोकांनो, तुम्हाला आणि मला प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून सुरुवात ही घरापासून करा. रोज प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा, जेणेकरून ह्या राजे लोकांना, या अधिकारी लोकांना देवाची ओळख झाली पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन. पुढं काय लिहिले? वचन क्रमांक 3 त्याच्यामध्ये, हे आपला तारणारा देव, हे आपला तारणारा देव त्याच्या दृष्टीने चांगले, याच्या दृष्टीने चांगले आहेत व स्वीकारायास योग्य आहे, आणि स्वीकारल्या जाण्यास काय आहे? योग्य आहे. देवाला काय वाटतं की त्याच्या लोकांचं, त्याच्या निर्माण करणाऱ्या लोकांचं
तारण व्हावं, त्यांना पापापासून सुटका मिळावी, त्यांना गुन्ह्यापासून, आता हे मर्डर होता, त्यांना सुटका मिळावी, हे करू नये. त्यांनी जेलमध्ये त्यांनी जाऊ नये. तरुण लोक तुम्ही आणि मी पाहतो की ते जेलमध्ये जात आहे आणि 40-42 वर्ष जेलमध्ये शिक्षा भोगून ते बाहेर निघत आहे. कसं त्यांचं भविष्य आशीर्वादित होणार आहे? एवढा राग त्या तरुणांमध्ये आज तुम्ही आणि मी पाहत आहे. पण देवाला काय वाटतं? देवाचं अंतःकरण तुटतं. जसं जगातल्या आईचं अंतःकरण आपल्या लेकरांसाठी तुटतं. माझ्या लेकरांनी हे काय केलंय? आणि ज्यावेळेस त्याला पोलिस धरून घेऊन जाण्यासाठी येतात त्यावेळेस आईचं हृदय कासावीस होतं, नका नेऊ माझ्या पोराला, नका नेऊ माझ्या पोराला. पण आमच्या पोराने गुन्हा केलेला असतो, आमच्या पोराने अपराध केलेला असतो, हे आम्हाला माहित नसतं. तो बाहेर काय करतो, तो कसा वागतो, तो कसा जीवन जगतो हे माहित नसतं. परिणाम पोलिसांनी धरून नेल्यानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू येतं, पाणी येतं आणि आम्ही याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, अधिकारी लोकांकडे, आणि आम्ही त्यांना सांगतो की माझ्या पोराला प्लीज कृपा